लोकक्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी किशोर मचे। सुरुवात करू आजच्या विशेष बातमीस। अग्निपंख फाउंडेशनने रतन टाटा यांच्या 87व्या जयंतीचा उत्सव श्रीगोंदा येथे तुळशीदास मंगल कार्यालय या ठिकाणी साजरा केला। भारताचे महान उद्योजक स्वर्गीय रतन टाटा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आदर्श उद्योजक व सुजाण नागरिक तयार व्हावे व रतन टाटांच्या विचार कर्मसंसाराचे बीज विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी अग्निपंख फाउंडेशनने रतन टाटा यांच्या 87व्या जयंतीचा उत्सव साजरा केला। यातून निश्चित भविष्यात विद्यार्थ्यांतून उद्योजकांची बाग फुलेल असा विश्वास राष्ट्रपती पारितोषिक विजेते अंध उद्योजक डॉक्टर भावेश भाटिया यांनी श्रीगोंदा येथे आयोजित केलेल्या आकाशी झेप घे पाखरा या विषयावर पुष्प गुंफताना व्यक्त केला। अग्निपंख फाउंडेशनने डॉक्टर भावेश भाटिया यांना जीवन गौरव पुरस्कार व 25,000ची मदत अंध मित्रांच्या उन्नतीसाठी दिली। तसेच शून्यातून नवे विश्व निर्माण करणाऱ्या 22 उद्योजकांना बेस्ट बिझनेसमन अवॉर्ड प्रदान करण्यात आले। अध्यक्षपदी उद्योजक प्रकाश कुतवळ होते। प्रतिभा कुरुमकर यांनी रतन टाटा यांचा फोटो असलेली रांगोळी लक्षवेधी ठरली। प्रतीक्षा लोखंडे व जामखेड बाल निवारा केंद्रास यावेळी मदत केली। या कार्यक्रमावेळी उद्योजक जयकुमार मुनोत, संजय मचे, प्रीती रायकर, विशाल जाधव, विद्यार्थिनी पूर्वा रणसिंग यांची भाषणे झाली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ दरेकर यांनी केले। यावेळी अनेक विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते। नमस्कार, मी डॉक्टर भावेश भाटिया। आज 7 जानेवारी 2025 आणि माझे मित्र बाळासाहेब काकरे सर त्यांचे आणि संपूर्ण अग्निपंख फाउंडेशनचे जे पदाधिकारी कार्यकर्ता त्यांनी जे भूतो न भविष्यती भव्य दिव्य संस्कार सभ्यता आणि शिक्षणाच्या आणि जे युनिटीच्या हे महाकुंभ इथे आयोजित केलेला आहे आज श्रीगोंदाला, मी खऱ्या अर्थामध्ये हृदयापासून त्यांना अभिनंदन देतो। मागचे 8-8, 9-9 वर्षापासून तर अग्निपंख फाउंडेशनचे माध्यमाने आणि त्याच्या पण कितीतरी पूर्वीपासून मागचे 2-3 दशकापासून आपण सगळे मान्यवर जे सामाजिक कार्य करत आहात, कुठला पण श्रेय घेतल्याशिवाय कुठला पण नाव कीर्तीची कुठे पण कामना न करता आपण जे हे काम करत आहे मी सॅल्यूट करतो। शिक्षण क्षेत्र असू द्या, जे सामाजिक क्रांती असू द्या, स्पोर्ट्स असू द्या, ग्लोबल वॉर्मिंगसाठी ज्या जलसंचय किती काम आपण सर स्वच्छता किती क्षेत्रामध्ये आपण जे काम करत आहे आणि आज तो कितीतरी लोकांना तुम्ही पूर्ण भारताचे कोणे खुद परदेशमधून पण आले होते त्यांना तुम्ही आज अग्निपंख फाउंडेशनचे माध्यमाने हे बॅनरचे माध्यमाने आपण जे बेस्ट बिझनेसमॅनचा जे पुरस्कार दिलेला आहे, खरं अर्थी हे आपण म्हणतो ते अमेरिकाचे एक राष्ट्रपती पण म्हणले होते की अमेरिका संपन्न आहे म्हणून त्याचे देशामध्ये चांगले रस्ते आहे किंवा चांगले हायवे असा नाही, पण देशाचे चांगले रस्ते आणि चांगले हायवे आहे म्हणून अमेरिका संपन्न आहे। तो आज ते लाईनला मला पुढे घेऊन जाताना नक्की मला सांगायला आवडेल की आपला भारत देश संपन्न होत चाललाय, तिसरी अर्थव्यवस्था होत चाललाय। त्याच्यामुळे अग्निपंख फाउंडेशन सारखे कार्यक्रम ते लोक काम नाही करत, पण अग्निपंख फाउंडेशन सारखे कार्यकर्ता आहे, समर्पित लोक आहे म्हणून आज आपला भारत देश तिसरी अर्थव्यवस्था व्हायसाठी अग्रसर झाला आहे, ते विकसित भारतकडे व्हायसाठी अग्रसर चालला आहे। आज मी हृदयापासून सनराइज कॅन्डल माझे 10,000 पेक्षा जास्त अंध बांधव, 8,000 माझे अजून दिव्यांग मित्र जे सनराइज कॅन्डल बरोबर काम करतात, आमचे सगळेकडून मी अग्निपंख फाउंडेशनचा खूप अभिनंदन करतो। असाच काम चालू राहू द्या, तुमचे कामाची खूप गरज आहे समाजाला, हे समाजाला जोडणे देशला वर घेऊन जायसाठी आपले सरीखे समर्पित लोकांची खूप गरज आहे। हे एक क्रांती आहे, एक देश सेवा आहे। मी तो मला आज मेरे बंद आंखें तो वो कह रही है, माझे बंद डोळे ते आज मला बघतात की काकडे साहेब आज नाही तो उद्या भारत सरकार सोन्याची
टाटामध्ये पद्म पुरस्कार घेऊन आपण स्वीकार केला, तर आपण तो पुरस्कार स्वीकार करत नाही, पण आपण स्वीकार केला तर भारत सरकार सोन्याची टाटात पद्म पुरस्कार घेऊन आपल्याला द्यायला येईल। पण माझे सरीखे जे तुमचे स्टुडंट आहे त्यांच्या मनाने विचारला तो काकडे साहेब, बाळासाहेब काकडेजी आणि सगळे अग्निपंख फाउंडेशन, तुम्ही पूर्वी पण आमच्यासाठी भारतरत्न होते, आज पण तुम्ही आमच्यासाठी भारतरत्न आहात आणि येणारे काही दशक काही पिढीसाठी तुम्ही भारतरत्न राहणार आहे। मी हृदयापासून आपल्याला खूप खूप अभिनंदन देतो। जय हिंद, थँक्यू। आज अग्निपंख फाउंडेशनने इथे जे व्यावसायिकांचा गुणगौरव केला आणि त्यांना इथे पुरस्कार देऊन त्यांना जे गौरवण्यात आलं, तो अग्निपंख फाउंडेशनचा हा जो एक उपक्रम आहे तो अतिशय स्तुत्य आहे। खरं तर ही सगळी ग्रामीण भागामध्ये काम करणारी माणसं आणि आपला ग्रामीण भाग जर आपल्याला सुधारायचा असेल तर या सर्वांचं योगदान जे आहे ते खूप मोलाचं आहे आणि ही ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये योगदान देणारी माणसं यांचे ह्याच्या पुरस्काराने त्यांची या पुरस्कारामुळे त्यांचे थोडं मनोधैर्य वाढतं। त्यामुळे निश्चित अग्निपंख फाउंडेशनचा हा एक पुरस्कार, अगोदर तर वेगवेगळे उपक्रम केलेलेच आहे, पण विशेष म्हणजे आज भावेश भाटिया यांच्या उपस्थित हा उपक्रम राबवला गेला, हा कार्यक्रम झाला। आणि भावेश भाटिया हे दृष्टी नसणारे परंतु दृष्टी असणाऱ्यांच्यापेक्षा मोठा व्यावसायिक दृष्टीचा माणूस, हा आमच्यासमोर एक ज्वलंत उदाहरण आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी त्यांचं केलेलं मनोगत, या सगळ्या गोष्टीमधून आम्हाला एक वेगळी स्फूर्ती मिळते, वेगळी प्रेरणा मिळते। ही असे वेगवेगळे प्रेरणा मिळणारे कार्यक्रम अग्निपंख फाउंडेशनच्या माध्यमातून पुढील काळात होत राहो अशी शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। अग्निपंख फाउंडेशन आयोजित या ठिकाणं प्रसिद्ध उद्योजक रतनजी टाटा यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक, अन्न उद्योजक जे या ठिकाणी मेणबत्ती उद्योग क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असं ज्यांचं नाव आहे ते भाटिया साहेब यांचं या ठिकाणी आज सर्व लहान कॉलेजचे विद्यार्थी आणि शाळकरी मुलांसाठी या ठिकाणी व्याख्यान ठेवून तालुक्यातील 25 मान्यवर उद्योजकांचा सन्मान त्यांच्या हस्ते आज अग्निपंख फाउंडेशन यांच्या मार्फत करण्यात आला। आज या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक प्रकाश शेठ कुतवळ, त्याचप्रमाणे या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। अग्निपंख फाउंडेशन या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो।